एक विनंती करतो, आता बास झाला. आता आईसाहेबांनी लवकरात लवकर पाठवून दे बाबा, करमना झाले. बाप्पाला कळतंय तुमच्या मनातलं, तुम्ही नका धीर सोडू. तसं नाही, आईसाहेब बी गेल्या, बाप्पा बी चालले. विसर्जनाचा दिवस जवळ आला की असं कालवा कालव होते आहे की नाही पोटात. 10 दिवस सवय झालेली असते ना, धामधूम सगळ्यांनी. अरे संपलं, चाललंय असं होतं. खरंय, मला अगदीच माहितीये तुम्ही काय म्हणताय. आता माझंच बघा ना, आमच्या वर्गात दरवर्षी नवीन मुलं येतात. त्यांना शिकवता शिकवता इतका चांगला वेळ जातो ना, कळत पण नाही वर्ष कधी संपलं. आणि म्हणता म्हणता ती मुलं दुसऱ्या वर्गात जातात पण हो. पण एका गोष्टीचं चांगलं वाटतं की त्या मुलांची प्रगती झाली आहे. त्या गेलेली वेळ पुन्हा येत नाही. पण जसं वेळ कोणासाठी थांबत नाही तसं माणसानेही थांबू नये असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे एखादी चांगली गोष्ट सुरू केली असेल तर ती मध्येच थांबवू नये. जसं की तुमचं शिक्षण. आली हरदासाची कथा मूळ पदावर. मला वाटलंच होतं बरं काय, फिरून फिरून तिथंच येणार विषय. ती पुढे सरकलीच नव्हती. ती येतच राहणार आहे मूळ पदावर. अधिपती, तुम्ही मला म्हटला होतात ना, मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही, शिक्षण कधीच सोडणार नाही. मग आता असं मध्येच का थांबवताय शिक्षण? तुम्ही ना मला मला वचन द्या अधिपती, बाप्पा समोर मला वचन द्या की तुम्ही शिक्षण पुन्हा सुरू करा. किंवा किंवा थांबा, 1 मिनिट थांबा. हे घ्या, घ्या तर. हे काय, ह्याच्यावर काय पाडेल काय? पाढे नाही हो, श्री गणेशानं महालिया. तुमच्या शिक्षणाचा श्री गणेशा करायचा ना आपल्याला. हो, अहो जाऊ दे हो, डोसक्याला काय कमी व्याप आहे तुझे, राहू दे. अधिपती, व्याप तर आधी होतेच ना. तुम्ही बसा वर, बसा बसा तुम्ही. मला सांगा, आपण जेव्हा पहिल्यांदा घरात फळा आणला होता, पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली होती, मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली होती, तेव्हाही तुमच्या मागे व्याप होतेच की. पण आपण शिक्षण सुरूच ठेवलं की नाही. नंतर तर मला भेटण्यासाठी तुम्ही शाळेत यायचात, आठवतंय? किती एफर्ट्स घेतले आपण अधिपती, किती काय काय केलं आपण. इथे भुवनेश्वरी मॅडमला लपवून चोरून शिक्षणाचे धडे घ्यायचो, आठवतंय तुम्हाला? किती प्रयत्न करायचो आपण. कधीही वाटायचं की आत्ता पकडले जाऊ, मग पकडले जाऊ. पण तरी आपण थांबलो का? आपण शिक्षण चालूच ठेवलं. मग आता असं काय बदललंय? हो, बाबांनी एक काहीतरी चुकीचा निर्णय घेतला, त्याची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय? तुमचं शिक्षण का बंद करताय अधिपती? हे आता मला चांगलं माहिती आहे तुमचं कसं आहे. तुम्ही जोर तुमच्या मनासारखं काय होत नाही तोवर तुम्ही काय इच्छा सोडणार नाही. माझ्या मनासारखं नाही, तुम्हालाही माहितीये, मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते. हा तेच, म्हणजे ते जवळ माझ्या तुम्ही गळी उतरवत नाही का नाही तोवर काय तुम्हाला कन्व्हिन्स करत नाही, जवळ तुम्ही मला कन्व्हिन्स. केव्हा शिकवलेलं लक्षात आहे तुमच्या? बरोबर आहे ना, तर तुम्ही काय ग बसणार नाही, माहिती आहे मला. सांग ठीक आहे, आता काय तुम्हाला नाराज करून चालाय नाही. तुम्हाला कायम खुश ठेवणारं वचनच दिलेलं आहे, त्यामुळे ते वचन तर पाळायला लागणार. करू तुमच्या मनासारखं. खरंच? मग काय आता करायच लागते तर. श्री गणेशानं महाल. बरोबर. थँक्यू, खरंच थँक्यू अधिपती. आम्हाला कशाला थँक्यू म्हणताय, बाप्पासनी थँक्यू म्हणा. त्यांच्या समोर बसलोय, त्यांनीच आमच्या टाळक्यात जरा बुद्धीचा प्रकाश पाडला असेल. असो, श्री गणेशाय नमः. बोला मॅडम. काय बोलू? आणि बोलून तरी उपयोग काय आहे रे? तू मला तुझे काय प्लॅन सांगणार आहेस का? अरे बाबा, आपण दोघं बी एका टीम मध्ये आहे, त्यामुळे तू मला तुझे समजे प्लॅन सांगायला पाहिजे. अहो मॅडम, सांगण्यापेक्षा डायरेक्ट बघण्यात जास्त आनंद आहे.
सरप्राईज म्हणतीये त्याला, सरप्राईज. सरप्राईज? आणि तेच सरप्राईज तुझ्या अंगाशी आलं तर? अरे बाबा, तू जर मला तुझे प्लॅन सांगितलेस ना, तर मग मी तुला मदत करू शकल. काय कमी जास्त राहिला असेल तर मी त्या सावरू शकल ना. तुमचे सल्ले सगळे लई मागात पडतात हो मला. राहू दे सल्ला तुमच्याचकडे, आणि मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाही. लई माणसं आहेत माझ्याकडे मला मदत करणार. तुम्ही फक्त तो मिरवणुकीच्या तिथे या, लांबून बघा. शॉक बसणार आहे तुम्हाला, शॉक. बाय. प्रेम म्हणत्यात याला, प्रेम. माणूस आहे ना, काय करणार आहे कुणास ठाऊक. नाही, एवढं खपून घ्यायचं आपण, या घरासाठी मरमर करायची आपण. अगं ताई गेल्यापासून आपल्याशी कोणी धड बोलत बी नाही ग. नाही, काय किंमतच नाही या घरात आपल्याला. तुला सांगू, त्या चारूबाईनं काय केलं, त्या मास्तरडीच्या बहिणीला तिला घरी बोलून वटी काय भरली, सोन्याचा दागिना काय दिलाय, आणि आपल्याला साधं गुंजभर सोनं बी नाही दिलं ग. नाही चंचे, नाही. आपल्याला जर पैसे पाहिजे असतील का नाही, त्या चारूबाईला नडून चालणार नाही. लई गोड गोड बोलावं लागल बघ तिच्याशी. तुला सांगू चंचे, येडपट. अगं मी तुझ्याशी बोलते काय भिताडाशी बोलायली का? मम्मी, मी आज जरा शांत आहे तर मला शांत बसू दे की, विचार करू दे की मला. आता कसला विचार करायलाय? तुला काय करायचंय मम्मी? ग बस ना. हे बघ चंची, तुझ्या डोसक्यात काय चाललंय का नाही ते मला कळलं पाहिजे. सांग मला काय चाललंय. डोसक्यात माझ्या नाही तर रम्याच्या काय चाललंय ते बघायला पाहिजे. काय? गणपती बाप्पा मोरया. अरे वा, किती छान दिसतो हा रंग तुमच्यावर. होय काय? खरंच. आता तुम्हीच घेतलाय, भारीच दिसणार. आज आपलं मॅचिंग झालंय जणू. बर, आज तिकडे मिरवणुकीत ढोल बिल वाजवणार बरं का मी. खरंच? हा हा हा. मग ते यायलाच लागतं. यायला लागतंय. बरं, मी काय म्हणते, दरवर्षी एवढी मोठी मिरवणूक असते आपल्याकडे? तर दरवर्षी आमच्याकडे सगळं तसं साधंच असतं. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना, इको फ्रेंडली गणेश विसर्जन करतो आपण. होय. कारण काय, शेवटी आपण पाण्याच्या कुठल्याही स्रोताला पवित्र मानतो ना. मग त्यामध्ये असं निर्माल्य टाकून, कचरा टाकून ते दूषित कशाला करायचं? शेवटी निसर्ग, पर्यावरण आपल्यासाठी देव आहे, नाही का? बरोबर आहे मास्तरीनबाई, पण आपल्याकडे काय लई तामझाम नसतोय तसा, फक्त मिरवणूकच असते. आता काय, ती मिरवणूक पण काय आता लई वर्ष झालं ती चालत आली आई साहेबांपासून, त्यामुळे ती परंपरा आपल्या चालू ठेवल्या. आपण पण निर्माल्य वगैरे इकडे तिकडे टाकू देत नाही भाविकांना. यावर्षी पण कारखान्यात ते निर्माल्य कलश वगैरे ठेवलेले आहेत, त्याच्यातच ते अर्पण करा म्हणून सांगितले. त्यामुळे तसा काही विषय नाही, इको फ्रेंडलीच करायचं आपण बी. आणि ढोल तर अशा पद्धत काय, डीजे बीजे काय नाही, तिथून जायचं वाजवत वाजवत रंकाळ्यात विसर्जन, तिथनं रिटर्न. वा, बरं चला, तुम्हाला उशीर होईल ना, तुम्ही पुढे व्हा, मी आई बाबांबरोबर आहे. तसं करा. येऊ आहे संपली घे. गणपती बाप्पा मोरया म्हणायचे. येतो. बाप्पा, खूप दिवसांनी अधिपतींमध्ये एवढा उत्साह बघते. आता फक्त तू त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. काय रे रम्या, गाड्याची सजावट झाली ना? थोडी राहिली होती. हा बस तिकडचं थोडंसं राहिलंय. ए बाबा, तिकडनं लाव रे फुलं थोडीचे. बरं, पटापट हात चालवा, कळलं का? ढाकले सरकार आले तर रागवतील. अहो आता होतं चाललंय काम, फक्त गणपती बाप्पा गाड्यावर विराजमान करायचा आणि विसर्जनासाठी तयार. मग गाडा दाताडा दाताडा दाता. बरं बरं, बघू दे मला कशी केली आहे सजावट. अजून काही करायचं का गाड्याला? ए इकडनं फुलं लाव रे, इकडनं लावायची फुलं अजून. राहू दे, आपण केलं आपल्या परीने तेवढं बस आहे, कळलं का? ढाकले मालक सांगतील आपल्याला अजून काय करायचं असेल तर. हा बरं, एक तू काम कर, ते गुलाला बिलालचं बघ काय ते. तुम्ही कशाला टेन्शन घेता? अगोदरच गुलालाची ऑर्डर दिली आहे म्या. येतोय गुलाल. फुलं घेऊन ये जा. चालतंय. ऐक, ढाकले सरकारने सांगितलंय मिरवणूक आहे ना शांततेत पार पडली पाहिजे, समजलं का? म्हणजे
शांततेतच पार पाडणार. हो. काय बी गडबड व्हायला नको, कळलं का? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, काय बी गडबड होणार नाही. गडबड तर होणारच. आता बिना गडबडीची गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक थोडीच होणार आहे. गडबड होणारच. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. जाहले भजन नमी नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदिना. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. काय झालं? काही नाही ग, तो बघतोय नक्की तळणीचेच मोदक आहेत ना. नाही रे बाबा, तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही या घरात. यापुढे तुला तळणीचा मोदक हवा ना प्रसादाला, तुला जे हवं तेच होणार या घरात. आईचं मन असं असतं. आईचं मन आपल्या मनात काही असो, आपल्या मुलाला जे हवं तेच ती करते. मुलाचा आनंद कशात आहे सतत बघते. कधीतरी मुलानेही आईचा आनंद बघायला हवा ना. झालं, बोला काय बोला. म्हणजे ग बसायचं नाही असं ठरवलेलंच आहे तुम्ही. ग बसलो होतो ना मी. कुठला सण असू दे, उत्सव असू दे, शांततेत पार पाडायचं नाही या माणसाला ठरलेलंच आहे. मला काय सांगताय तुम्ही? हे काहीतरी बोलणार, माझं डोसकं फिरवणार, मग मी बोलल्यावर तुम्ही म्हणणार की अधिपती बोलतोय. अरे बोलणारच की. आता एवढं साधं आणि खरं बोलण्यानं तुझं जर डोकं फिरणार असेल तर कठीण आहे ना. आहे ती बडबड करायची काय गरज होती? जाऊ द्या ना, तुम्ही का बोलताय? आता बोलायची काही गरज आहे का? बाबा, अधिपती हे बघा, बाप्पा निघालेत आता, त्यांच्या समोर हा वाद नको. मी सुरू केलाय. नाही, मी असं नाही म्हणत आहे. बरं चला चला, आता मिरवणूक झाली पाहिजे वाजत गाजत. हा, एकदम जंगी झाली पाहिजे. ताई कशी दरवर्षी काढते तशी. हा हा, आईसाहेब दरवर्षी करतात तसंच करायचं सगळं गणपतीचं. त्या आईसाहेबांनी ठरवलंय तसंच होणार. आता घरच्या गणपतीची आरती झाल्या, आता कारखान्याच्या गणपतीची आरती होईल, त्याच्यानंतर दोन्ही गणपतींचं एकत्र विसर्जन होणार. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. ए भरला का रे गुलाल बरोबर? भरला की. हा, हे बघा 3 वेळेला सांगून झालंय. आलं समजा ध्यानात. अहो 3 नाही, कालपासून 10 वेळा सांगितलंय तुम्ही तुमचा प्लॅन. आलंय सगळ्यांच्या ध्यानात आता. हे नको शांतपणा शिकव. ऐक, हे बघा रे, विसर्जन झालं का आपला प्लॅन ऑन होईल. आलंय ध्यानात. आलं ना? हा, आणि हे बघा, सगळ्यांना एकजुटीनं राहा. एकमेकांचे चेहरे दिसले पाहिजे असे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहा. नाहीतर राहाल कोणी इकडं कोणी तिकडं, याचा चेहरा त्याला दिसत नाही, त्याचा चेहरा त्याला दिसत नाही, असला बावळटपणा करायचा नाही. आलं ध्यानात? अहो आम्ही डोक्याला पट्टी बांधणार आहे, मग आपली माणसं येतील की ओळखू आपल्याला. कुठून आणतं रे असा टुकार आयडिया? असा 1000 लोक डोक्याला पट्ट्या बांधून राहतील. कुठून आणतं रे अशा थर्ड क्लास आयडिया? एक काम करा, ते डोक्याला पट्ट्या बांधल्या ना, त्या राहू द्या तशा. खांद्यावरून पट्ट्या घ्या, म्हणजे आपली माणसं बरोबर आपल्याला ओळखायला येतील. आलं ध्यानात? लय भारी. ही आयडिया चांगली आहे. हां, आणि 2 टायमाला तोंडावर पडलो आहे आपण. इजा झाला, पिझा झाला. 3ऱ्या टायमाला आपल्याला यश मिळालंच पाहिजे, काही बी झालं तरी. आलं ध्यानात? तुम्ही काळजी करू नका, सगळा प्लॅन आमच्या डोक्यात फिट झालाय. बेस्ट आहे. आणि एक महत्वाचं बाबा, ती शानीबाई अधिपतीची बायको, त्या अधिपतीपासून तिला लांब ठेवण्याची जबाबदारी कोणतरी घ्या आणि व्यवस्थित पार पाडा. होय होय, केली आम्ही. 2-4 बायका राहणार आहेत त्यांच्या दिमतीला.
फक्त अक्षरा वहिनीवर राहणार आहे त्यांचं लक्ष. एक बेस झालं. आणखी एक महत्वाचं, तिथं काम करत असताना डोकं शांत ठेवून काम करा. कोणाला बी डाऊट येणार नाही असंच काम करा. हा, कोणाला बी डाऊट येता कामा नये. आणि त्यासाठी काय करायचं? गुलाल उधळत राहायचं. गुलालाच्या धुरळ्यात आपला धुळा उडवायचा. अरे बोरडू नका ना, शांत राहा. ठीक आहे. आता माझा जीव गेला तरी चालल, पण अधिपती तुझा जीव घेतल्या बगर मी तुला काही सोडत नाही. डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाय म्हणे नमा. मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. दोन्ही गणपतीचं एकत्र विसर्जन होणार आहे. घरचा गणपती घेऊन येजा. अरे देवा, दिवा इजला. आरतीचा दिवा इजलाय. म्हणजे मोठा अपशकुन घडणार आहे. नाही नाही देवा, अरे तुझ्या मनात काय आहे रे, सांग की बाबा. काय तर मोठं घडणार आहे आज. आज काय तर वाईट घडणार आहे. बघा तुम्ही, आज काय तर वाईट घडणार आहे. अहो काय बोलताय तुम्ही? काही अपशकुन घडणार नाहीये. शांत व्हा बरं. अहो एवढं काही नाही, वारा आला असेल, विजला असेल दिवा, त्यात काय एवढं. असं आहे का? मग वारं नेमकं इकडंच कसं काय आलं? आरतीचा दिवा कसा काय इजला सांगा बरं. हे दिवे नाही इजले. नाही, त्या दिवशी बी आग लागली आणि आज ह्यो दिवा इजलाय. काहीतरी मोठं घडणार आहे, वाईट घडणार आहे, काहीतरी घडणार आहे. बघा तुम्ही अपशकुन आहे हो. देवा देवा, आमच्या चुका झाल्या असतील तर पोटात घे रे बाबा, पण असं करू नकोस. आणि बाप्पा, या दुर्गीला चांगलं बोलायची, चांगला विचार करायची अक्कल दे रे बाबा. गप की ग, उगा नसता शंका काढू नकस. तेच की, उगाच का नाही तू निगेटिव्ह काय तर उगाच विचार करून काय बोलू बी नकोस. तसं काय नाही ते विषय. चला ते आता काम करा. घरच्या मंडळीने आता घरला गेलं तरी चालेल. आम्ही विसर्जन वगैरे सगळं करून येतो माघारी. हा चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बस 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 बस. अगं ए चंचे, अगं तू कुठं गेलतीस आणि काय करत बसल्यास? मम्मी तू तुझं काम कर. मी तुला हे सांगायला आलते का, तू बघितलंस ना व आरतीच्या येळेला दिवा इजला ग. मोठा अपशकुन झालाय. हा, आणि तू ए चंचे, अगं मी तुझ्याशी बोलायले ना व, तुझं लक्ष कुठं आहे? माणूस आहे ना लई शेप फारलाय, फोन बी उचलना झालाय. अगं कोण माणूस, कुणाला फोन लावायलेस? अगं ह्यो रम्या, कोण त्यो मुकादम? बघ की आपल्याच तुकड्यावर जगतोय आणि आपल्याला ॲटिट्यूड दाखवतोय. चंचे, मी तुला आधीच सांगितलं तेव्हा माणसापासून लांब राहायचं, कळतंय? अरे बघ, नसते उद्योग नाही पाहिजे मला, मी सांगायला तुला. ए मम्मी, तू डोसकं फिरवू नका माझं.
त्याला मी इतके वेळा विचारलं तरी बी त्यानं मला सांगितलं नाही का त्याचा प्लॅन काय आहे. म्हणजे नक्कीच अधिपतीला संपवायचा काहीतरी लय मोठा प्लॅन असणार आहे त्याचा. मम्मी चंचे चंचे धाकलं सरकार, गाडा बघा कसा सजवलाय. चांगला सजवलायस. चला बाप्पांना गाड्यात ठेवूया. हा ये रमेश, ये तूच ये बाबा. हो